टेम्पोटी टीम आपला देखील एक्स्ट्रा प्लेअर टेम्पोटी टीमचा एक्स्ट्रा प्लेअर प्लेअर पहिलाच बॉल स्विंग इन द मिस टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी बॅट्समनला हुलकावणी देत बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. बरं ठीक आहे ठीक आहे बॉलरचं नाव सांगा. राहुल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते रोहित आणि विशाल. इनसाइड आउट ग्रेट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला उडवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गगन भरारी घेणारा हा षटकार. अप्रतिम चांगला फटका होता. थोडासा वेट केलं बॉलला येऊ दिलं बॉडी वेट पूर्णपणे ट्रान्सफर करत बॉलला फेकून दिले एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांकरिता. राहुलचा पुढचा बॉल हा बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. इथे पंच ठरवतील या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल एक ऍड झाली टीमच्या टोटलमध्ये 7 धावा आतापर्यंत आहेत स्कोर कार्डवर. चला कुंडेमहाल संघ सुद्धा या ठिकाणी पोहोचला ज्यांचा दुसरा सामना आहे तरी देखील त्यांनी नियोजित वेळेत या ठिकाणी पोहोचल्याबद्दल आपले आभार. राहुल बॉलिंग मार्क वरती तयार आहे. समोर बॅटिंग स्ट्रायकिंग एंड कडे रोहित. हाही बॉल लेग स्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा बॉल आहे परंतु इथे धावा भिंतीला लागला असेल तर मग मात्र डिक्लेअर तर स्ट्राईक चेंज नाही होणार. 22 ला भिंतीला लागला तर स्ट्राईक चेंज नाही होणार. फक्त बॅटेड बॉल असेल तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट रोहितसाठी राहुलचं एक मोठं आव्हान आहे परंतु या चकमकीमध्ये कोणाचा फरशा पडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा पहा सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटच्या समोरून बॉलला वळवलंय. फुल्लेंची खरं तर हीच जादू आहे. एखाद्या बॉलरवरती प्रेशर न राहण्याचं हे एकमेव ठिकाण. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. गती कमी केली होती यावेळेस बॉलची आणि आउटसाईडला शफल झाल्यानंतर मात्र बॉल सरळ स्टंपवरून निघून चाललाय त्यामुळे कदाचित इथे हा डॉट. चांगली बॉलिंग सध्या. एक षटकार आला या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर परंतु त्यानंतर राहुलने स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलं नियंत्रण मिळवलंय. आतापर्यंत टीमची टोटल झाले 9. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे विदाउट एनी लॉस. सध्या तरी आपल्या टीम पाहायला मिळते जे बापदेव पाली टीम. याही वेळेस पहा रनअपचा जर विचार केला तर जास्त रनअप मध्ये येऊन कमी गतीने बॉल टाकणं ही देखील एक वेगळीच कला आहे कारण हे प्रत्येक गोलंदाजाला जमेलच असं नाहीये. आपल्या वेगाप्रमाणे आपल्या रनअप प्रमाणे ज्यावेळेस आपण निघतो पॉपिंग क्रीजमध्ये आल्यानंतर ठरलं जातं की बॉल गतीने टाकायचा की स्लो टाकायचा. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि पाठवून दिलं लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हा दुसरा षटकार आहे या ओव्हर मधला. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल जयबाब पाली 15-0.
चला वेळ घेऊ नका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय घडलं होतं तसेच अमेरिका या मॅच मध्ये हे देखील आपल्याला माहित आहे. 30 सेकंदाची वेळ असते तुम्हाला ओव्हर चेंज करण्यासाठी. तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आता हे जे नियम आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे बदल झालेत ना तेच नियम आता पुढच्या सीझनला कदाचित टेनिसमध्ये देखील लागू होतील. बॉलिंग मार्कवरती बॉलर आयुष. फटका फसला. मिस टायमिंग. फिल्डर डाऊन द बॉल. कॅच होऊ शकते आणि ते कॅच ड्रॉप. विशाल त्या ठिकाणी मात्र अगदी सेफ राहिला. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हे मोठं आव्हान होतं खरं तर, परंतु कॅच अगदी सोपी होती मी म्हणेन. मिस जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वतःचा अंदाज चुकला. कुठे उभे राहून कॅच करावी हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि त्याच परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप झाल्यावरती समजते एक रन गेलीये ऑलरेडी निघून. तयार. ओ फुलटॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा आला. एक रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रन साठी कॉल दिलाय. 2 मिळतील देखील यात शंका नाही. नो +2 टोटल 3 ने वाढ होताना पाहायला मिळेल. बॉल रिलीज करताना हातातून निसटला परंतु दैव बलवत्तर की बॅट्समन नेमका थोडासा बेंड झाला, अन्यथा मात्र शारीरिक इजा नक्की जाणवली असती. समय सूचकता त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. येस फ्री हिट ची संधी या ठिकाणी मात्र उपलब्ध झाली आहे. फ्री हिटचा बॉल. बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. एक रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल दिला जाणार का? येस दिलाय आणि 2 धावा इथे मिळतील देखील. म्हणजे एकाच बॉल मध्ये 5 धावा. सध्या तरी खर्च होतात. टीमची टोटल झाली ती म्हणजे 21 विदाउट एनी लॉस. 2 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला फटका साईडला मिड विकेट कडे बॉल चालला. 1 रन पूर्ण केली आहे. रोहित सांगतोय की थांबायला हवं आणि एक योग्य निर्णय त्या ठिकाणी विशालचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलची झाली समाप्ती. टीमची टोटल आहे 22. एकही विकेट आतापर्यंत बाबदो पाली संघाने गमावलेला नाहीये. ही त्यांच्यासाठी वरचढ बाजू आहे. किंजल स्पोर्ट्स आणि अदर स्पोर्ट्स आयोजित किंजल ट्रॉफी 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. फटका चांगला हाही ऑफ साइडला. लॉंग ऑफ कडे बॉल चालला. सिंगल. एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 मिळाल्यात देखील. काहीच नाराजी नाट्य आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळालं, कारण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो ॲक्युरेट झाला परंतु गॅदर थोडंसं खराब राहिलं आणि त्यामुळेच एक एक्स्ट्रा धाव जे बाबदेव पाली संघाने मिळवली. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. जस्ट ओनली 1. एका धावेच्या मदतीने टीम टोटल झाली 25. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. अंतिम बॉल. अगदी मस्त वारा मैदानावरती सुटलेला आहे. पावसाचं वातावरण पूर्णपणे तयार. दोन्ही पंच तयार राहा रेनशीटर घेऊन, कारण हा पनवेल हवामान खात्याने माहिती दिली आम्हाला की 11:15 11:30 दरम्यान पाऊस येईल. बॉलर तयार आहे. शेवटचा बॉल. आयुष बॉलिंग मार्क वरती. मिस टायमिंग. फटका फसला आणि पूर्णतः फुल स्टॉप दिला ओव्हरला डॉट बॉलच्या मदतीने.
2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल एकही विकेट न गमावता जय बापदेव पाली 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एक सुनियोजित सुसज्ज अशी स्पर्धा या रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा आज तेजस म्हात्रे यांना आपण विशेष धन्यवाद देऊया की त्यांनी एक चांगली स्पर्धा आज या रायगडकरांच्या भेटीला आणली. तेही या सीझनच्या पावसाळी सीझनच्या पहिल्याच टप्प्यामध्ये पहिली स्पर्धा आणि पहिल्या दिवशी विचार केला तर बेलवली टीम जी आहे ती सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झाली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर पेन चिंचपाडा अर्थातच योगेश पवार यांचा हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झाला आणि निश्चितपणे आज एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. ते मात्र कितपत नशीब आपले उघडतील पाहणं गरजेचं आहे. गती कमी करून टाकलेला बॉल होता, मागे चाललाय, फिल्डरने बॉल अडवला परंतु भिंतीला स्पर्श न होता इथे बॉल थांबवण्यात आलाय. भिंतीला लागला. येस, डिक्लेअर आहे. निवृत्ती भोईर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे अधिकारी आहेत. टेंबोडे गावाचं नाव लौकिक पोलीस खात्यामध्ये मिळवताना ते आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज गावासाठी क्रिकेट फुलटॉस बॉल होता हाही आणि इथे मात्र बॉलचा फ्लो डाऊन झाला. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा आता विचार पडला असेल रोहितला की नेमकं काय घडलं. गती कमी होती या बॉलची, त्यामुळे बॉलचा फ्लो जो आहे तो पहिले वरती वाटला परंतु त्यानंतर स्टंपच्या अगदी खालून बॉल निघून गेला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल बॅट खाली आणि एक स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरती रन लिहिले होते 6, अर्धा डझन रन घेऊन चाललाय रोहित आपल्या बॅट मधून. तिसरा षटकार खेचत असताना दहशत या मैदानावरती निर्माण करतो टेंबोली टीमच्या विरुद्ध. धावसंख्या एकूण पाहिली तर झाली 32. 32 रन्स नाव ऑन द बोर्ड विथ अ ग्रेट स्टार्ट. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता बॉलचा खोलातून, अगदी बॅट जमिनीला समांतर ठेवून एक जबरदस्त प्रयत्न झाला परंतु चांगली बॉलिंग निवृत्ती भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. हाही फुलटॉस आणि याही वेळेस फटका फसलेला पाहायला मिळतो परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा झाल्या आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 34 पाहायला मिळते आपल्याला. एक शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. एक मात्र जमेची बाब आहे निवृत्ती भोईर यांच्या ओव्हरची की एकही एक्स्ट्रा रन त्यांनी खर्च केलेला नाहीये. हाही फुलटॉस फ्लिक केला ऑन साइडला, स्क्वेअर लेग कडे बॉल जाईल आणि इथून मात्र प्रवास होईल 4 धावांचा. हो चला, पप्पाबाई कुठे असतील कृपया स्टेजशी संपर्क साधा. तर बॉलर तयार होते बॉलिंग मार्क वरती बॉलर्स नेम. यावेळेस फटका चांगला आहे, घुटना टेक और सिक्सर देख. बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे.
यावेळेस विशालनेही स्वतःला आवर्त घेतलं नाही. रोहित जर खेळतोय तर निश्चितपणे मला देखील खेळायचंय. काही वेळेस पॅचची स्लाइस घेऊन मागे चाललाय. सिंगल भिंतीला अजूनही कदाचित बॉल टच झालेला नसावा तर रनआउटची शक्यता आहे. आणि इथे मात्र पाहू शकतो पंचाचा डिसिजन पेंडिंग. चौथ्या धावेचा प्रयत्न झालाय. जागच्या जागी 4 धावा मिळाल्या देखील. चार धाबा जागच्या जागी इथे मात्र पूर्ण केल्यात. ग्रेट. यावेळेस मात्र पहा आणखीन एकदा बॉल मागे चाललाय. सिंगल एकदा वाली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 49. 49 रन्स नाव ऑन द बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेखर पाटील बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. एकही विकेट गमावलेली नाहीये. मला वाटते 3 दिवसातली पहिली मॅच असावी अशी. फुलटॉस रोहित साठी ही मेजवानी होती. सकाळचा नाश्ता जास्त झालाय आणि त्यामुळे षटकारांचा वर्षाव मैदानावरती सुरू आहे. पाऊस भले नाहीये परंतु धावांचा पाऊस आहे. यालाच म्हणतात लेट येऊन शेट होणं. 23व्या क्रमांकाची ही मॅच आहे आणि त्यामध्ये हायएस्ट स्कोर आतापर्यंत बनवला गेलाय. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 55. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोअर इथे मात्र उभा झालाय. ज्यामध्ये रोहितचं भरपूर मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सध्या तरी 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. या वेळेस मात्र आपण पाहू शकतो ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल परंतु योग्य निर्णय. अंपायर शैलेश चव्हाण सर आहेत आज आणि आमच्या समोर आहेत जीवन गावण सर. बॉल फसला आणि कदाचित शेवटच्या बॉलला इथे विकेट गेला. ब्रेकेबल पार्टनरशिप या ठिकाणी मात्र झाली. शेवटच्या बॉलवरती ही पार्टनरशिप तुटली आणि एकूण धावा झाल्या 55-56 धावांचं टार्गेट इथे उभं झालंय. ते टेंभुर्णी टीम समोर हायएस्ट स्कोर सध्या उभं केलं गेलं. तर निश्चितपणे या 56 धावांचा पाठलाग टेंभुर्णी टीम कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये आम्ही पुन्हा तुमच्यासोबत जोडले जाऊ. तत्पूर्वी विनंती आहे कुंडेबहाळ टीम आणि फणस डोंगरी टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर टॉस साठी आपण लवकरात लवकर. कुंडेबहाळ आणि फणस डोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया आपण टॉस साठी यावं. आपल्यासाठी हा पहिला कॉल आहे. 56 धावांचं टार्गेट. जय बापदेव पाली संघ, जय पाटील रोहित यांचा संघ.
होते सुरुवात. 56 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाली टेंबोडी टीमच्या वतीने. निकेश आणि प्रवीण. हा प्रकार बोलता ऑन साइडला जाईल. डिक्लेअर मध्ये एकच धाव. येस, स्ट्राईक तशीच राहील कंटिन्यू. एक सिंगल रन आली. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. जी धुवाधार फलंदाजी रोहितने आपल्या टीमसाठी केली तीच फलंदाजी आता इथे प्रवीण आणि त्याच्या इतर सर्व सहकार्यांना करावं लागणार आहे. इथे पाहू शकता आपण 1 बाउन्सची वॉर्निंग, वाईट बॉल. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर वाईट बॉल आलाय. बॉलर तयार पुन्हा एकदा. इथे पाहू शकता मॅचची एज आणि मागे चाललाय. विकेट किपर रोहितच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टेंभोडे टीमला मात्र अवघ्या 2 या धावसंख्येवरती बसतोय. पहिला धक्का अगदी वेळेत टेंभोडी टीम या मैदानावरती उपस्थित राहिली. सराव देखील काही प्रमाणामध्ये त्यांनी केला, परंतु मैदानाचा अंदाज घेतल्यानंतर बॅटिंग मध्ये थोडीशी अवस्था बिकट पाहायला मिळते. कारण 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का प्रवीण गडगेच्या रूपाने. राहुल गडगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना टेंभोडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती कल्पेश तयार आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 धावा खर्च करते. एक विकेट प्राप्त केलाय. इथे पाहू शकताय वाईड बॉल, आणखीन एक वाईड बॉल. सध्या मोठं आव्हान बनले या कल्पेश समोर की या धावा एक्स्ट्रा ज्या आहेत त्यावरती थोडासा ब्रेक लावावा. शॉर्ट पिच ऑन साइडला राहुलने उडवला बॉल. जबरदस्त फटका मिड विकेटच्या वरून. 6 धावांकरिता तुफानी हल्ला. षटकार आलाय. जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिले जाते. षटकाराने मात्र स्वागत झाले. बॉलर कल्पेशचं. राहुल गडगे पहिल्या बॉल पासून आक्रमक. लेग स्टिक सोडून चालला बॉल. भिंतीवरती आदळलाय. 2 धावा इथून मात्र मिळतील निश्चितपणे. वाईट +1. भिंतीला लागलाय का कळवा कळवा आम्हाला, कारण जोपर्यंत कळत नाही. हा नाही नाही भिंतीला लागला असेल तर डिक्लेअर. हा आणि बॅटने लागला तर स्ट्राईक चेंज होईल. बॅटने नसेल तर स्ट्राईकवर तोच राहील. हाच नियम आहे आतापर्यंत. बाईज असेल ना तर स्ट्राईक वरती तोच राहील. नाही लागला भिंतीला की डिक्लेअर आहे.
राऊंड द विकेट समोर असणार आहे बॅटर निकेश. हा बॉल खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. काही बॉल बाउन्स होत आहेत, काही बॉल खाली राहत आहेत. समर इन डिलिव्हरीज. 4 बॉल आतापर्यंत झालेत. हाफ ट्रॅकर हाही होता, बॉल मागे चाललाय. इथून मात्र आपण पाहू शकताय पाहू शकता अप्पर कटचा फटका होता, परंतु इथे एक धाव. फणस डोंगरे आणि कुंडेबहार असा सामनाचा टॉस होतोय. तेजस मात्र यांच्या शुभ असते. नियम पूर्ण समजून घ्या. टॉस झाल्यानंतर नियम पूर्ण समजून घ्या दोन्ही टीम. फ्लेमिंग हॉट फेवर. पहिल्या दिवशी सागरने भरपूर करून दिली सर्व प्रेक्षकांची. येस मॅच चालू करा. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. पहा पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा चेस करताना धावा झाल्या 30. परिणामी ज्यावेळेस पाली टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस 2 ओव्हरमध्ये फक्त 25 धावा होत्या. त्यामुळे रिक्वायर रन रेटच्या अगदी पुढे आहेत ते म्हणजे टीम टेंबोडे. त्यामुळे सामन्याचं चित्र कधीही बदलू शकतं. येणारे अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये धावा करायचे 26-12-26. त्यावेळेस ऑफसाईडचा बॉल थोडासा फटका चांगला होता. कव्हर्स कडे चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो चुकीच्या बाजूला. त्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीम टोटल आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 32 वर. अजूनही 11 बॉल 24 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल 24 हे समीकरण इक्वेशन सध्या आहे. मिस झाला आणि बॅटची झील मागे कॉट बिहाइंड द स्टंप. एक चांगला झील. 2 विकेट मिळवले आणि दोन्ही विकेट मध्ये अगदी सिंहाचा वाटा रोहित पाहायला मिळाला. राहुलने मात्र विकेट मिळवत आपल्या टीमला एक अशा स्थितीमध्ये उभं करून दिले. कारण पहिला प्रवीणचा विकेट मिळवला होता. कॅच मध्ये रोहितचा सहभाग. आताही निकेशच्या माध्यमातून जो बॉल अटेम्प्ट झाला त्याही बॉलवरती विकेट गेली आणि त्यातही रोहितचा महत्वाचा वाटा राहिला. नवीन बॅटर अजय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. टेंबोडी टीम कडून अजूनही 10 बॉल मध्ये 24 पाहिजे. 10 मध्ये 4 षटकार आहेत. एक इझी कॅल्क्युलेशन पार्ट आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो. 10 मध्ये 4 षटकार, कारण 24 धावा कदाचित तुम्हाला जास्त वाटतील देखील.
परंतु 10 बॉलमध्ये 4 षटकारांचा हिशोब जर आपण डोळ्याशी ठेवला तर कदाचित तो पूर्ण होऊ शकतो. यावेळेस गतिमान बॉल पूर्णपणे बीट झालाय. डॉट आलाय. 9 मध्ये 24. 3 बॉल आतापर्यंत झालेत. इथे यस पिक इन सक्सेसफुली. जबरदस्त कॅच. रोहितने मात्र आज महत्वपूर्ण भूमिका बजावली आपल्या टीमसाठी. आधी येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल आतापर्यंत झाले 4-8 बॉल मध्ये पाहिजे. 24 पहिल्या बॉलवरती 2 आल्या. त्यानंतर मात्र सलगचे 3 बॉल डॉट 2 विकेट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. टोटल 4 बॉल झालेत. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या 24. 8 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे हे बॉल बीट करून चाललाय. सलग 4 डॉट बॉल. या ओव्हरचं कौतुक करावं लागणार आहे. भरभरून कौतुक करू कारण 12-26 ची मॅच 11-24 वर आली. 10-24, 9-24, 8-24 आणि आता फायनली 7-24 अशी मॅच सध्या ऑन आहे. इथे टॅप केला बॉल परंतु पाहू शकताय 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटतील परंतु थांबवलंय. फार काही घडेल अशी आशा इथून मात्र आता धुसर झाली कारण येणारे 6 बॉल आणि 23 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. विशाल नवीन बॉलर मैदानामध्ये. पहिल्याच जोडीमध्ये या बॅटरचा समावेश होता परंतु आता शेवटच्या ओव्हरची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. 23 धावा त्याला रोखायच्या आहेत त्यामुळे मोठं आव्हान सध्या तरी विशाल समोर असणार आहे. महिनाभरापूर्वी याहीपेक्षा मोठं आव्हान त्याने स्वीकारलं. लग्न बंधनात अडकल्यानंतर किती मोठे आव्हान आता जीवनामध्ये येतील हे देखील माहीत असायला हवं परंतु या क्रिकेटच्या मैदानावरील हे शेवटच्या ओव्हरचं आव्हान. टप्पा भाई आणि टीम कुठे आहात? सहा बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज. समोर असणार आहे आधी नवीन आलेला बॅटर. समोर असणार आहे विशाल. ओव्हर द विकेट पहिला बॉल. शॉर्ट पिच होता समोर उडवलाय. लॉंग ऑफच्या वरून क्लिअर करतोय. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम सिक्सर. किंजल ट्रॉफी 2024 या स्पर्धेतला आता मोठ्या आव्हानाचा टप्पा हळूहळू पार होतोय.
परंतु पूर्ण होईल की नाही याची अजूनही प्रतीक्षा तमाम आमच्या खेळाडूंना आहे. 5 मध्ये 17 पाहिजे. मॅच बनू शकते कारण हे क्रिकेट आहे आणि या मैदानाने अनेक विक्रम पाहिलेत, त्यामुळे इथे काहीही घडू शकतं. आफ्टर करून साईडला आला बॉल. इथून मात्र 2 धावा डिक्लेअर. 2 मंडप मध्ये थांबला बॉल तर 2 धावा आहेत. पंधरा धावा अजूनही हव्या आहेत. 4 बॉल मध्ये 15. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय येस रनआउटची शक्यता होती, परंतु इथे चुकीचा थ्रो. एक सिंगल रन आली. एक धाव आली. बॉल मागे चाललाय. 5+1 अशा 2 धावा मिळतील. मॅच अजूनही आहे. मॅच अजूनही जशाच तशी मॅच आहे कारण 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये धावा हव्यात 12. 3 मध्ये 12. 2 षटकार येऊ शकतात. इट मे बी पॉसिबल. ऑन साईडला खेळले. मिड विकेट कडे 1 रन पूर्ण केली. दुसरा धावेचा कॉल दिला गेला. 2 धावा होतील का? आधी त्या ठिकाणी मात्र निघाला आणि नाही. 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बॅट्समन बाद झाला तो म्हणजे आयुष ला परतावं लागले माघारी. आता जी जबाबदारी आहे ती आधीवरती आहे. 2 धावा तर झाल्या म्हणजे 10 राहिल्या. 2 मध्ये 10. निवृत्ती भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज काही खरं नाहीये. सगळे गव्हर्नमेंट अधिकारी मैदानावर आहेत. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. शेवटचे 2 बॉल आणि 10 धावींची आवश्यकता आहे. समोर आधी टू विशाल. फुलटॉस समोर उचलून खेळलेत. लॉंग ऑफ कडे फिल्डर आणि पकडला गेलाय. एक सोपा झेल आणि संपुष्टात आलाय आधीचा खेळ. हा जर षटकार आला असता तर मात्र सर्वांच्या हृदयाचे ठोके आणखीन वेगाने धडकू लागले असते, परंतु नाही. आधीची मात्र ही अर्धवट झुंज इथेच पूर्ण झाली. रचिकेत यावेळेस मात्र चला आणि ते मात्र सामना फिनिश. अभिनंदन टीम जयबाबदेव पाली आणि हार्ड लक टीम टेंभोळे. पहा टॉस जिंकला कुंडेवाल टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर रोहित शेट्टी ठरला मॅन ऑफ द मॅच.
बॅटमधून भरपूर धावा आल्या त्याच्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 3 कॅचेस मात्र त्याच्या माध्यमातून पकडण्यात आला. सो